फर्स्ट बॉल तेज तर्रार चेंडू टाकला गेला होता. यावेळेस मात्र नक्कीच एक चांगला लाईन क्लीन तर चेंडू हाताळला गेला. व्हाईट लाईन इथे मात्र प्रेफर केली होती गोलंदाज आदी मडके याने, कारण की सातत्यानं आपण काही वर्षापासून पाहायचो पहिले षटक नेहमी आपल्याला आतिश भांडे यांच्या माध्यमातून टाकताना बघायला मिळायचा. परंतु यंदाच्या हंगामामध्ये इतकी इम्प्रेसिव्ह बॉलिंग केली ना आदी मडके यानं की स्वतः संघाचा भार घेऊन पहिली ओव्हर टाकण्यासाठी सज्ज असतो. आता मात्र ह्या चेंडूवर मात्र सिंगल कन्वर्ट करून स्वतःचं आणि ते मात्र संघाचं अकाउंट ओपन करत असताना आपण पाहतोय अनमोल आणि अमोल नेहमीची जोडी वेतन संघाकडून खेळी करत असताना आपण नेहमी पाहत असतो. यांच्या माध्यमातून सुद्धा यंदाचा हंगाम अतिशय चांगल्या पद्धतीने राहिलं गेलंय. अनमोलचं जर विश्लेषण सांगायचं झालं तर स्वतः ह्या हंगामामध्ये सुद्धा एक मॅन ऑफ द सिरीज त्याच्या माध्यमातून पटकावली गेली आहे. नेक्स्ट बॉल फटका सुरेख आहे, फील्ड सज्ज असेल परंतु चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जात आहे मिड विकेटच्या डोक्यावरून. वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषे पार. हा येतोय 4 धावांसाठी चौकार. नक्कीच मात्र शांत ठेवण्यामध्ये काही 2 चेंडूंवर इथे मात्र प्रयत्न करत असताना बघत होतो आपण आधी मडके याला, परंतु इथे मात्र चौकारला गोळा गेला. धाव फलक मात्र सहज पुढे सरसवलं. आता मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. नक्कीच प्री माइंडेड इथे मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा इथे प्रॉपर संपर्क झाला नाही. पाहता पाहता चौकारानंतर हा मात्र आलाय डॉट बॉल. धावसंख्या धाव फलकावर 5 पाहायला मिळते. पुढील चेंडू नक्कीच बॅटची लिडिंग एज लागली गेली होती. इथे मात्र एसटी रक्षक चुकी करतोय, चुकीला नाही इथे मात्र माफी. धावून काढली गेली 1 धाव. लास्ट बॉल असेल आतापर्यंत. धाव फलकावर 6 धावा बघायला मिळतात आणि त्यानंतर अजूनही या ओव्हरमधील 1 चेंडू मात्र शिल्लक आहे. पहिली ओव्हर म्हटली की स्लॉगवरचं षटक आपण नेहमी त्याला म्हणत असतो. 2च खेळाडू फक्त या 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात. त्या अनुषंगाने आपल्याला बॉलिंग करायची असते आणि त्यानुसार आपल्याला बॅटिंग सुद्धा करायची असते. परंतु इथे काय घडतंय, चांगली बॉलिंग टाकली गेली आहे. परंतु आता फटका सुरेख आहे. कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू नक्कीच सहजरित्या खेळला गेलाय. गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे आणि हा चेंडू सुद्धा जातोय बाउंड्री लगत. 4 धावांसाठी चौकार. नंतर धावसंख्या पाहायची झाली तर पोहोचली गेली ते मात्र डबल डिजिट मध्ये 10 या धावसंख्येवर. आतापर्यंत 10 धावा पहिल्या ओव्हरमध्ये लगवण्याचं काम केलंय अनमोल आणि अमोल ह्या जोडीनं. नक्कीच अनमोल भागवत आणि अमोल थोरात ही जोडी मैदानात बघायला मिळते. अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले गेले. पहिल्याच ओव्हरमध्ये 10 धावा कन्व्हर्जन करताना आपण दोन्ही बॅटर्सला पाहतोय. पण इथून पुढे नक्कीच परीक्षा असेल दोन्ही बॅटरची, कारण की आता मात्र सेकंड ओव्हर स्पेलमध्ये आपल्याला बघायला मिळतोय आतिश भांडे. फुलटॉस चेंडू आता मात्र पंचांनी इथे मात्र बीमर घोषित केला गेलाय. नो +4 आणि ह्या एकूण 5 धावा. एकूण ह्या 5 धावेनं धाव फलक भरकन वाढलं गेलंय. धाव संख्या धाव फलकावर पोहोचली गेली ती 15 या धाव संख्येवर.
तर 15 बघायला मिळते आणि पुढील चेंडू नक्कीच फ्री हिट असेल. उघडा डोळे पहा नीट, हा हे पुढील चेंडू फ्री हिट. फ्री हिट चेंडू, परंतु पुन्हा एकदा लाईन चेक करावी लागेल, लेन चेक करावी लागेल. पण सर टिके सर सांगतायत हा व्हाईट चेंडू आहे. नक्कीच सर टिके सरचं सुद्धा कौतुक करावं लागेल. बदलापूर इथून आपल्या या सापगाव नगरीमध्ये नक्कीच त्यांनी इथे मात्र पदार्पण केलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून चांगली पंचगिरी बघायला मिळते. क्या बात आहे टिके सर, थँक्यू तुमचं सुद्धा. 16 धावा फलकावर लागला. अजूनही इथून मात्र फ्री हिट मात्र कायम राहणार आहे. अमोल थोरात, परंतु आता हा तेज तर्रार चेंडू टाकला गेला होता. यावेळेस मात्र व्हाईट रेषेच्या लगत चेंडू टाकला गेला होता. चेंडू विसवला गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि पाहता पाहता हा चेंडू मात्र फ्री हिटचा चेंडू डॉट बॉल आलाय. नक्कीच थोडंसं दडपण बघायला मिळतंय अमोल थोरातवर, कारण की फ्री हिटचा चेंडू होता. कुठेही मारला असता तरी धावसंख्या मात्र निघली असती, परंतु चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळला गेलाय. पुढील चेंडू, पुन्हा एकदा लाईन मिस केली इथे. पुन्हा एकदा व्हाईट टाकला गेलाय. मला तरी वाटतं दडपणामध्ये आतिश भांडे दिसतोय, कारण की सुरुवात मात्र नो चेंडूने केली होती. त्यानंतर प्रॉपर व्हाईट टाकत असताना पुन्हा एकदा एक्स्ट्राच मध्ये धाव इथे वाढत असताना धावफलक पुढे गेलाय 17 या धावसंख्येवर. 17 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. नेक्स्ट बॉल. आता मात्र चांगला लाईनवर चेंडू टाकला गेला आणि आता मात्र प्रॉपर खांद्याचा वापर केला गेला. चेंडूवर थोडीशी बोटं फिरवली गेली, एक लेग कटरच्या स्वरूपात चेंडू टाकला गेला आणि चेंडू हा सुद्धा विसावला गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. 2 चेंडू टाकून झाले, त्याच्यामध्ये एक्स्ट्राच धावा खूप दिल्या गेल्यात. दोन्ही चेंडू डॉट टाकले गेलेत, परंतु नोच्या स्वरूपात 4 गेले. 2 व्हाईट टाकल्यामुळे कमीत कमी या 2 चेंडू नंतर धावसंख्या मला तरी वाटतं एक्स्ट्रा मध्ये 7 धावा खर्च केल्यात. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात, एकही चेंडू मारू दिला नाहीये. परंतु आता मात्र क्या बात आहे, सुरेश चेंडू टाकला गेलाय. खांद्याचा मात्र प्रॉपर इथे वापर करत असताना बघायला मिळतोय आतिश भांडे याला. नक्कीच चांगली बॉलिंग करायला मिळतीये. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल टाकला गेलाय आणि आता मात्र दडपणामध्ये आपण अमोल थोरातला पाहतोय, कारण की अमोल थोरातची खेळी अशी आहे की चांगल्या बोलीला सन्मान देणं आणि वाईट चेंडूचा इथे मात्र समाचार घेणं हे अमोल थोरातला माहित आहे. आता मात्र सहजरित्या सरसावत कव्हर आणि पॉईंटच्या मधून चेंडू क्रॉस केलाय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल, परंतु एक्स्ट्रा करून चेंडू फलंदाज फिल्डर धावत आला. त्याच्यानंतर चेंडू थ्रो पिकी होईपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली गेली आणि आता मात्र बघायचं झालं तर चौथ्या चेंडूवर वैयक्तिक ह्या चेंडूवर 1 धाव आली आहे, कारण की व्हाईट टाकल्या सुद्धा एक्स्ट्रा दिल्या सुद्धा 3 चेंडू डॉट टाकले गेले आणि चौथ्या चेंडूवर मात्र एक बघायचं झालं ना तर मात्र वैयक्तिक बॉलच्या खात्यामध्ये 1 धाव ऍड केली जाईल. नेक्स्ट बॉल बघूयात. आता मात्र पुन्हा एकदा तेच चेंडू टाकला गेलाय आणि कुठेतरी ना बॅटरच्या बॅटिंग मध्ये फुटवर्क बघायला मिळत नाहीये. आणि सिद्धी भावे सर नेहमी म्हणत असतात मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं हे महत्त्वाचं आहे, कारण की जर गोलंदाजाला चकवा द्यायचा असेल ना तर आपल्या बॅटिंगमध्ये आपल्या क्रीजमध्ये फुटवर्क असणं हे महत्त्वाचं आहे. लास्ट बॉल बघायला मिळतोय आतिश भांडे. आता मात्र पुन्हा ती चुकी करतोय. पंच सांगतायत हा वाईट चेंडू आहे. ही चुकी महागात वरती आहे, कारण की इथून पुढे मेहनत करायची आहे ती मात्र बॅटर्सला, पण एक्स्ट्राची मेहनत दाखवून देत असताना आपण पाहतोय आतिश भांडे याला, कारण की आतापर्यंत धावसंख्या बघायची झाली तर ती पोहोचली गेली आहे 19 या धावसंख्येवर आणि वैयक्तिक धावा खर्च केल्या त्या मात्र 9 धावा खर्च केल्या गेल्या, त्याच्यामध्ये 8 धावा तर एक्स्ट्राजने आल्या गेल्यात. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकला गेला. बघायचं झालं तर 5 चेंडू डॉट टाकले गेले आणि धावा तरी आल्या त्या मात्र या ओव्हरमध्ये 9. धावा खर्च केल्यात, 5 डॉट बॉल टाकून सुद्धा 9 धावा. इक्वेशन कुठेतरी जमत नाहीये, जुळत नाहीये. याचे एकमेव कारण आहे नो टाकला गेला, चौकार लगावला गेला, व्हाईट टाकले गेले, एक्स्ट्रा टाकले गेले आणि पाहता पाहता ह्या ओव्हरमध्ये 5 चेंडू डॉट टाकून सुद्धा 9 धावा खर्च केल्या त्या आतिश भांडेने. धावफलक 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा जमा झाल्यात 19 धावा. इथून पुढे मात्र अजूनही 2 ओव्हरचा कार्यक्रम बाकी असेल.
या इनिंगच्या फक्त 2 ओव्हर्स लास्ट बाकी असतील, त्यानुसार जर आपल्याला गोलंदाजी केली तर नक्कीच अडवण्याचं काम असेल ते वेताळस्वामी शहापूर संघाला, परंतु त्यांना सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. यंदाच्या हंगामामध्ये अमोल आणि अनमोल ही जोडी अतिशय वेगात आपली छाप शहापूर तालुक्याला दाखवत आहेत. त्यामुळे त्यांच्या समोर जर चांगला क्रिकेट खेळायचा असेल तर एक चांगली गोलंदाजी असणं नक्कीच महत्त्वाचं असेल. ज्या प्रकारे आतिश भांडेने जे डॉट बॉल टाकले गेले, ज्या डॉट बॉल जी लाईन आणि लेन टाकली गेली होती ना, त्याच लाईन लेन तो जर पुढील गोलंदाजानं चांगली बॉलिंग जर केली तर त्यांना अडवण्याचं काम नक्कीच गोटेकर बी करेल. ओव्हर क्रमांक 3 पाहतोय आणि आता मात्र बॉलिंगसाठी बॉलिंग ट्रॅकवर ओमकार परटुले आलाय. आता मात्र व्हाईट चेंडू टाकला गेलाय, त्याच्यावर एक्स्ट्राची धावून काढली गेली. याच चुका कमी कराव्या लागतील. व्हाईट +1 अशा अनुषंगाने या 2 धावा इथून मात्र पुढे स्कोअर कार्डवर ऍड केल्या जातील. टोटल पोहोचलं गेलंय 21 का 21 या धावसंख्येवर. 21 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात आणि इथून पुढे 40 ते 45 धावा पुढे कंटिन्यू करणार, कारण की खंबल गोटेकर बी संघ आहे भन्नाट फॉर्म मध्ये या संघाला पाहतोय. पुढील चेंडू बॅटची लिडिंग आहे, झेल टिपण्याचा इथे मात्र प्रयत्न केला गेला होता रवीने, परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. इथे धोक्याची धाव होती आणि ती धाव सुद्धा इथे पूर्ण केली गेली. नक्कीच इथे मात्र झेल सोडला, त्यावर मिळाल्या या 2 धावा. जर झेल इथे मात्र जर टिपला गेला असता तर अनमोलला इथून मात्र परतावं लागलं असतं. 2 धावेने इक्वेशन पुढे सरसावतंय. 23 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. स्कोरबोर्ड 23 ते झळकतंय. इथून पुढे धावा येणं महत्वाचं राहणार आहे, कारण की समोर सुद्धा तितक्याच ताकदीचा खेळ दाखवणारा गोटेकर बी संघाला पाहतोय. पुढील चेंडू बॅटची लिडिंग एज, इथे मात्र बघा बॅटची लिडिंग एज लागली गेली आणि नक्कीच स्लिपच्या माध्यमातून इथून मात्र चौकार लगावला गेला आणि पाहता पाहता या 4 धावेनं धाव फलक भरकान वाढलं गेलंय. धाव संख्या धाव फलकावर पोहोचली गेली ते मात्र 27 या धाव संख्येवर. नशिबाचा चौकार आला आणि 27 धावेवर पोहोचून गेला. सत्तावीस धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्या गेल्यात. नक्कीच कुठेतरी दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा थांबल्या गेल्या होत्या, नक्कीच एक्स्ट्रा टाकल्या गेल्या, परंतु धावा थांबवण्याचं काम आतिश भांडेने केलं होतं, परंतु ह्या ओव्हरमध्ये भन्नाट धावा येतात. आता पुन्हा एकदा दडपण बघायला मिळतंय. पंच व्हाईट सांगतायत अतिरिक्त धावेमध्ये भर पडली आहे. धाव फलक सरसवतय, पुढे जातय, पळतय, धावतय 28 या धाव संख्येवर. तिसरा बॉल घेऊन जाते ओमी परटुले. आता मात्र फटका सुरेख आहे, परंतु डिस्टन्स क्रॉस होणार नाही. तिथे मात्र होता धोनी, त्याने मात्र झेल टिपला गेला आणि या इनिंग मधील पहिला विकेटचं पतन होत असताना आपण तिसऱ्या ओव्हर मध्ये पाहतोय आणि ही कामगिरी बजावली आहे ती मात्र ओमी परटुले याने. एस डीजे न्यू बॅटर आपण पाहतोय राहुल आलाय आणि 3 चेंडू टाकून झाले या ओमी परटुलेच्या षटकामध्ये. पुढील चेंडू फटका सुरेख आहे, फिल्डर तिथे सज्ज असेल, प्रीतमला पाहतोय
आणि लगेच प्रोटेक्शन करून फेकी होईपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. थोडंसं इथे लेझी क्रिकेट बघायला मिळतं, कारण की सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा गोठेकरची मॅच झाली तेव्हा मात्र प्रीतम बघायला मिळाला नव्हता. या मॅचमध्ये आलाय आणि नक्कीच त्याच्या माध्यमातून इथून पुढे चांगली कामगिरी असेल यात काही शंका नसेल. एक सिंगलने धाव फलक सहजरित्या पुढे सरसवलं गेलं. 29 या धावसंख्येवर 29 रन्स स्कोर बोर्डवर लागले गेलेत. नेक्स्ट बॉल इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, कारण की सातत्याने इम्प्रोव्हायझिंग फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु धावा काय येत नाहीये. धावा पूर्णपणे थप्प झालाय. 29 धावसंख्या, धाव फलकर बघायला मिळते. अजूनही या ओव्हरमधील लास्ट बॉल असेल आणि या लास्ट बॉलवर एक मोठा फटका खेळण्याचा मनसुका नक्कीच अमोल थोरातच्या बॅटमधून असेल, परंतु हा लास्ट बॉल हा सुद्धा डॉट आलाय. हे दडपण आहे, हे कुठेतरी धावा जमवण्याचं काम करण्याचं मध्ये इथे अपयश येत आहे ते मात्र अमोल थोरात त्याला. या बात डीजे आजच्या दिवसामध्ये जरी खेळाडूने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली नसेल ना, तरी डीजे मास्टर दशरथ डीजे याने मात्र चांगली कामगिरी केली आहे, कारण की आजच्या दिवसामध्ये चांगले असे सॉंग्स आपल्याला ऐकायला मिळत आहेत. आणि फेब्रुवारी महिना म्हटला ना मित्रांनो, का पूर्णपणे हा महिना प्रेमाचा असतो, कारण की या दिवसामध्ये लव डे, किस डे, काय 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 असतात बाबा. नक्कीच चांगले बघायला मिळतात. चला थोडीशी घाई करायचे गोटेकर बी संघ, आपल्याला विनंती असेल रोहन दादा थोडे आपण सहकार्य करा, कारण की आपल्याला अजून एक मॅच खेळायची आहे. तर कोणालाही बॅड लाईटचा इथे इफेक्ट व्हायला नको, तर यासाठी आपण सहकार्य करा. तर मी म्हणत होतो फेब्रुवारी महिना पूर्णपणे प्रेमाचे दिवस, आणि ह्या महिन्यामध्ये आजच्या दिवसामध्ये मी तर म्हणजे दशरथ डीजे यांनी मात्र मन जिंकलंय. अतिशय सुरेख गाणी त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहेत, परंतु जे क्रिकेट खेळतात ना त्यांना ह्या दिवसांची काहीच फरक पडत नाही. त्यांना कुठला आलाय किस डे, ए प्रॉमिस डे वगैरे, प्रपोज डे, त्यांना फक्त बॉल डे, बॅट डे, क्रिकेट खेळ हेच आलंय. त्यामुळे प्रेमात जरी धोका खाल्ला असेल ना, तरी या क्रिकेटने मात्र प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक प्रेक्षकांना जपलंय. लास्ट ओव्हर प्रीतम जोशी नक्कीच कुठेतरी रणअपमध्ये अडथळा बघायला मिळतोय. नक्कीच जर लागलं असेल प्लीज पाणी घेऊन जायचंय. संग्राम सेठ, संग्राम सेठ, संग्राम सेठ, इकडे या लवकर.
पुन्हा एकदा मॅच सुरू होती आहे. पहिला चेंडू टाकून जातोय, तिथे क्षेत्ररक्षक आतिश पांडे होते. जहा फील्डर तैनात था उसी के हाथ में जा डाल देते आणि इथे मात्र गडी बरखास्त होतय. राहुलला परतावा लागतंय. क्या बात आहे. आते ही पहिल्या चेंडूवर इथे मात्र गडी बाद केलाय. प्रीतम जोशी इज ऑन फायर. पहिल्या चेंडूवर गडी गारस्त केलाय प्रीतम जोशी यानं. नेक्स्ट बॉल, न्यू बॅटर. क्या बात आहे. सुरेख चेंडू टाकला गेला, परंतु पंच सांगतायत थोडासा खांचा वापर जास्त केला गेला. डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला आणि ह्या चेंडूवर मात्र ओन फॉर दी ओव्हरची इथे मात्र शिक्षा दिली आहे. ती मात्र प्रीतम जोशी याला. वन फॉर दी ओव्हर म्हणजे काय प्रेक्षकांनो, की एका ओव्हरमध्ये आपण फक्त एकच बाउन्स टाकू शकतो. दुसरा बाउन्स जर टाकलात तर पंच त्याला नो म्हणून दंडित केलं जाईल. त्यामुळे ह्या ओव्हरमध्ये एक बाउन्स तर टाकला गेलाय, दुसरा जर टाकला गेला तर नक्कीच पंच त्याला नो घोषित करतील, याची नोंद घ्यायची आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचने. या व्हाईट नंतर धाव फलक सहजरित्या पुढे सरसावलं, ते मात्र पोहोचलं गेलंय 30 या धावसंख्येवर. नेक्स्ट बॉल, इथे मात्र पक्का फसलाय. स्वतः गोलंदाज धावतोय. जेल टीमने जी संधी होती प्रॉपर इथे मात्र जजमेंट मात्र जमली नाहीये आणि पाहता पाहता इथे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. 30 धावेनंतर 2 धावा ऍड केल्या जातील आणि त्यानंतर धाव फलक मात्र 2 ने सहजरित्या पुढे जात असताना 32 या धाव संख्येवर पोहोचलं गेलाय. 32 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. इथून पुढे चांगली बॅटिंग करणं महत्त्वाचं आहे. उर्वरित जितके चेंडू राहिले असतील ना, तितक्या चेंडूंवर मोठे फटके खेळणं नक्कीच इथे मात्र प्रेफर करेल ते मात्र वेतलस्वामी संघ. वेतलस्वामी संघ सुद्धा नक्कीच चांगल्या क्रिकेटसाठी ओळखला जातो. तर आजचं म्हणजे क्रिकेटमध्ये धावा मात्र येत नव्हते. या चेंडूनंतर धावा यायला सुरुवात झालेली आहे, परंतु अजून पुढे एक चांगली मोठी धावसंख्या उभी करणं हे स्वतःला मात्र बघावं लागेल. इथे काय झालं, दोन्ही गाड्या एका ट्रॅकवर आल्या आणि ऍक्सिडेंट झाला. इथून मात्र परतीचा प्रवास करावा लागला. तो मात्र फलंदाज बाद होत असताना उर्वरित अजून 3 बॉल शिल्लक असतील आणि नंतर 3 बॉल नंतर धाव फलक या सिंगलने इक्वेशन असताना 33 या धाव संख्येवर पोहोचलं गेलंय. किती कौतुक करू डीजे मास्टर दशरथ तुमचं. फटका सुरेख आहे. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. तिथे मात्र क्षेत्ररक्षक बघायला मिळते. थ्रोपैकी होईपर्यंत एका धावेवर नक्कीच समाधान मानावं लागत होतं, परंतु इथे मात्र दुसरी धाव घेत असताना गडी बाद होतोय आणि इथे मात्र परतावा लागतंय ते फलंदाज अमोल्याला. नक्कीच आपण तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहोत, परंतु जाऊयात मॅच मध्ये, जिथे नक्कीच चांगला सामना बघायला मिळतोय. गोटेकर बी विपक्ष वेतालस्वामी शाप यांच्यामध्ये न्यू बॅटर आलाय आणि इथून पुढे खिली चांगली करावी लागेल. आता मात्र 33 तर्रार चेंडू टाकला गेला होता. पंच दंडित करतात हा व्हाईट चेंडू. नक्कीच पंचांनी इथे थर्ड अंपायरला डिसिजन गेला गेलाय, कारण की व्हाईट आहे की नाही हे चेक केलं जाईल. तटस्थ पंच आपल्याला आजच्या दिवसामध्ये बघायला मिळत आहेत.
DK सर, त्याच्या समवेत रामजी डिंगोरे सर. नक्कीच पहिल्या दिवसामध्ये आपण निलूजी महाजन सरांना पाहिलं होतं, हेमंतजी तावडे सरांना बघितलं होतं, परंतु काय कारणास्तव ते आपल्याला बघायला मिळत नाही तिथे. आणि नक्कीच पंचांचा इथे डिसिजन आलाय फेअर डिलिव्हरी, त्यामुळे हा चेंडू डॉट असेल. इथून पुढे मात्र एक चेंडू शिल्लक असेल आणि या शेवटच्या चेंडूवर पाहूयात किती धावा जमा करण्याचा प्रयत्न करतायत ते मात्र वेताल सौम्य शहापूर संघ. गोटेकर बी संघ सुद्धा जरी धावा मारल्या असतील ना तरी त्यांना डिफेंड कसं करायचं या शेवटचं बॉलर म्हणजेच प्रीतम जोशीला माहिती आहे. पुन्हा एकदा तीच चुकी करतोय, कुठेतरी रनवे मध्ये प्रॉब्लेम येतोय. नक्कीच जर प्रीतम जोशीचा जर रणअप बघायचं झालं ना, नक्कीच इनिंग नंतर आपण इथे झाडू मारून घेऊ सर. तर नक्कीच मी विश्लेषण सांगत होतो की प्रीतम जोशीचं जे रणअप आहे नक्कीच एक फास्ट रणअप बघायला मिळतोय आणि त्या रणअपमध्ये जर बॉलिंग टाकायची असेल ना तर बूटचं जे ग्रिप आहे ते प्रॉपर असणं हे महत्त्वाचं राहतं. अन्यथा असे ॲक्सिडेंट्स नक्की घडत असतात, परंतु हे सर्व प्रीतम जोशी जाणतो. नक्कीच आता मात्र फटका सुरेख सजवला गेलाय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू थांबायचं नाव घेत नाहीये. या इनिंग समाप्तीच्या आधी हा चौकार लगवला गेला आणि या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर या चौकारानंतर धाव फलक पोहोचलं गेलंय. ते मात्र या 4 ने फ्लाय होत असताना 38 धावा आणि 39 धावांचं लक्ष पार करण्यासाठी आपण पाहणार आहोत ते मात्र वेताळ स्वामी या संघाला. तर चला प्रेक्षक बॉल द्यायचंय प्लीज, विनंती असेल तुम्हाला. आणि नक्कीच या इनिंगच्या ब्रेकमध्ये आपण जाऊयात लॉसकडे, कारण की आपण बघितलं तीन टीम आपल्याला बघायला मिळतात. त्या 3 टीम मध्ये आपल्याला मॅच रंगवायची होती. तर दुसऱ्या फेरीमध्ये आपण बघितलं पहिला सामना विजय झाला तो मात्र साईनगर आणि विजय टीम अशी चिठ्ठी पाडण्यात येईल, कारण की ऑलरेडी दुसऱ्या फेरीमध्ये आपण पाहिलं गेरसे संघाला बाय दिली आहे, त्यामुळे चिठ्ठीमध्ये त्यांचं नाव नसेल तर 2 चिठ्ठ्या पाडल्या जातील. एक चिठ्ठीमध्ये नाव असेल साईनगर आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये नाव असेल विजय संघ. जी चिठ्ठी उचलली जाईल त्या पुढच्या फेरीमध्ये प्राप्त होईल, म्हणजे त्याला बुधवारी यावं लागेल. आणि जी चिठ्ठी राहील ती मात्र फाईट करील गेरसे संघासमोर. त्यातला जो विजयी होईल तो फाईट करील तो मात्र बाय संघासमोर बुधवारी. तर चला इथे चिठ्ठ्या उडवल्या जातात. फैजल सरांच्या माध्यमातून चिठ्ठी उडवली जाते. एक चिठ्ठी उचलली जाईल, जी चिठ्ठी उचलली जाईल ती मात्र बुधवारी फाईट बॅक करेल. परंतु जी चिठ्ठी राहील आणि इथे मात्र बायसाठी नाव आलाय, या सामन्यातून जो विजयी संघ होईल तो मात्र थेट प्रेक्षेपण करील बुधवारी. तर नक्कीच नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल ती मात्र साईनगर विपक्ष त्यांना फाईट करणार आहे ते मात्र गेरसे संघ. तर चला गेरसे संघाचा कर्णधार आणि साईनगर संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी टॉसचा बॉक्स मध्ये जोडायचे. चला थोडाही विलंब लावू नका मित्रांनो. चला दोन्ही कॅप्टन्स विनंती असेल की आपण टॉसचा बॉक्स मध्ये जोडायचंय. इथे जोडले जातील माझे साथी समालोचक आणि या सामन्याचे मुख्य आयोजक त्याचे मुख्य समालोचक आदरणीय सन्माननीय फैजल शेख सर.
नक्कीच गावचे मामा, आमचे मामांना विनंती करतो की आपण टॉस उडवण्यासाठी जे नक्कीच दोन संघामध्ये मॅच केली जाईल, टॉस केलं जाईल. इथे आई गावदेवी सापगाव नगरीमध्ये आपण पाहतोय बाल्यामामा चषक. तर नक्कीच मान्यवरांना विनंती करतो का आपण इथे यायचं. तर नक्कीच दोन संघ आहेत, त्यांच्यामध्ये टॉस केलं जाईल. थर्ड राऊंडची ही मॅच असेल. छापा हा कॉल होता आणि नक्कीच छापा हा कॉल होता आणि आता काटा हा कॉल आला. नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकला साईनगर संघ, तर आपला डिसिजन काय असेल. क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन आहे. नक्कीच ही मॅच जिंकल्यावर थेट फायनलच्या दिवशी मॅच खेळणार आहेत. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये खेळत असताना आणि ह्या विकेटवर खेळत असताना कसं वाटतंय. एकदम भारी वाटते. विकेट कशी आहे दादा. मस्त. नक्कीच. आणि काही रणनीती 30-40च्या आतमध्ये ठेवू ना. नक्कीच. हा होता साईनगर संघाचा कर्णधार. जाऊया गिरसे संघाच्या कॅप्टनकडे. नक्कीच दादा टॉस हरला, आता फलंदाजी करायची, तर समोरच्या संघासमोर किती धावा कराल. 40+ करण्याचा प्रयत्न. नक्कीच 40+ करण्याचे. दादा सर्वप्रथम मी विचारतोय का या मैदानावर खेळताना तुम्हाला कसं वाटलं आणि आज एवढी ठळक विकेट पाहतो आपण, कडक विकेट बनले, ह्या विकेटबद्दल 2 शब्द आणि मैदानाबद्दल. नाही, खेळपट्टी चांगली आहे, त्यामुळे खेळायला पण चांगली मजा येते आणि स्कोअर पण चांगला होतोय. आणि सर नियोजन आयोजन खूप चांगलं आहे. धन्यवाद. हे होते गिरसे संघाचे कर्णधार. जाऊया टास्क बॉक्स कक्षामध्ये. एक न्यूज आली, नक्की टॉस जिंकला साईनगर संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रण केलं गिरसे संघाला. ओर टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच फैजल सर. नक्कीच न्यूज झाली आहे, टॉस जिंकला गेलाय तो मात्र साईनगर संघानं प्रथम घेतलाय फिल्डिंगचा निर्णय आणि आमंत्रित केलंय गिरचे संघाला बॅटिंगसाठी. तर जाऊया मॅचमध्ये, पाहूया तर मॅचमध्ये काय घडलंय आणि काय बिघडलंय. आणि पाहता पाहता मॅचमध्ये जाताना इथे पहिल्या चेंडूवर तडाखा लगावला गेला, कव्हरच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होऊन जातोय सीमारेषे पार. हा येतोय पहिल्या चेंडूवर धोनीच्या बॅट म्हणून ब्रँड दाखवणारा असलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. आता मात्र चांगल्या चेंडूला मात्र सन्मान दिला गेला. नक्कीच धोनी म्हटलं ना एक चांगला क्रिकेटर आहे, कारण की त्याच्या माध्यमातून नेहमी चांगला क्रिकेट हा खेळला जातो. परंतु जेव्हा 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 क्रिकेट खेळतो ना, तेव्हा तेव्हा कोणत्या चेंडूवर फटका मारायचा आणि कोणत्या चेंडूला सन्मान द्यायचा हे त्याला माहिती आहे. नेक्स्ट बॉल. आता मात्र फटका पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु प्रॉपर टायमिंग साधता आलं नाहीये. चेंडू विसावला गेला पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि चौकारानंतर हा आलाय डॉट बॉल. चौकारानंतर 2 डॉट टाकण्यामध्ये यश मिळालंय ते अनमोलला. अनमोलला सुद्धा विसरून चालणार नाहीये मित्रांनो, हा सुद्धा एक चांगला क्रिकेटर आहे. आता मात्र बॅटची लिडिंग येत लागली आहे, तसे धावतोय परंतु चेंडू लँड होतोय नो मॅच लँड मध्ये. तत्पुरती एक धाव धावून काढली गेली आणि या सिंगल नंतर धाव फलक सहजरित्या पुढे सरसावतोय. 5 धावा या स्कोर बोर्डवर लागल्या गेल्यात. 4 चेंडू 5 धावा आतापर्यंतचे समीकरण राहिलंय या मॅच मध्ये. 39 धावसंख्येचं टार्गेट इथे मात्र चेस करत असताना आपण पाहतोय. दोन्हीही फलंदाज एका साईडला आपण रवीला पाहतोय, तर दुसऱ्या साईडला नक्कीच गणेश डिंगोरे, ज्याला धोनी नावानं शहापूरमध्ये ओळखलं जातं. आता मात्र फटका सुरेख आहे, चेंडू जाते नो मॅन्स लँड मध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय, चेस खूप मोठी आहे, चेंडू अडवला जातोय. तत्पुरती ह्या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा एकदा डबलने धाव फलक मात्र सहजरित्या पुढे सरसावत पोहोचलं गेलंय 7 या धावसंख्येवर. जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. अनमोल सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर. रवी आता मात्र नक्कीच फटका चांगला खेळला गेला, स्लॉग स्वीप केला गेला आणि या शॉटवर मिळतील 4 धावा आणि ते मात्र षटक क्रमांक पहिलं
तर नक्कीच घोटेघरचे उपसरपंच महेंद्रजी डिंगोरे सर यांचे इथे शुभ आगमन झालंय. साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचंय. त्यांचं ह्या चषकामध्ये आयोजन कमिटीतर्फे हार्दिक 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 स्वागत आहे. वेलकम वेलकम सर. ओव्हर नंबर 1 समाप्त झाली. 11 धावा कुठून काढल्या गेल्या. 39 धाव्यांचं लक्ष पार करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 11 धावा लगावल्या गेल्यात. इथून पुढे बघायचं झालं तर ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असेल आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंगसाठी सज्ज झालाय तो मात्र गोलंदाज राहुल, ज्याने बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली आहे. परंतु इथून पुढे बॉलिंग करणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे, कारण की इथून पुढे धावा डिफेन्स करायच्या असतील तर मात्र हीच जोडी मात्र तिथे तोडावी लागेल. इथं मात्र रिव्हर्स स्वीप केले. जैसी नसीहत वैसा धमाका दाखवून देत असताना चेंडू भिडकावून दिलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषे पार. हा येतोय चौकार. नक्कीच पहिल्या चेंडूवर नक्कीच चौकार लगावला गेला. पुढील चेंडू पाहूयात. आता मात्र फटका सुरेख आहे. ऑन ड्राईव्ह केले. बिल्डर तिथे नसेल. चेंडू फ्लाय होतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषे बार. हा येतोय बॅक टू बॅक धोनीच्या बॅट मधून चौकार. धाव संख्या फ्लाय होत असताना 19 या धावसंख्येवर पोहोचली गेली. पुढील चेंडू आता मात्र पुढण्याचा फटका सजवला गेलाय. इम्प्रेस फटका बघायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू. ह्या 6 धावेनं धाव फलक फ्लाय होताना बघायला मिळतोय तो मात्र 25 या धावसंख्येवर. धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. इथून पुढे जिंकण्यासाठी 15 चेंडू 14 धावांची गरज असताना हा चेंडू सुद्धा भिडकावून दिलाय. गणेश डिंगोरे ही जण फायर होताना बघायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार लगावला गेलाय. क्या बात आहे. इथून पुढे जिंकण्यासाठी मात्र 8 धाव्यांची गरज आहे. गणेश डिंगोरे लगेच तिसरा षटकार मारील का. आता मात्र थांबवलं गेलंय, परंतु एक धाव धावून काढली गेली आहे. बघायचं झालं तर पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार लगावले गेले. दुसऱ्या 2 चेंडूंवर 2 मोठे षटकार लगावले गेले. त्यानंतर हा सिंगल साठी एक धाव कन्वर्ट केली गेली. पुढील चेंडू आता मात्र रवी होते, परंतु मिस करून बसले. तिथे फिल्डर तैनात असेल. झेल पकडला जातोय आणि इथून मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. तर मात्र रवी याला नक्की इथे मात्र गडी गारस्थ होते. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर मात्र गडी बाद झाला आणि या 2 ओव्हर नंतर धाव संख्या बघायची झाली ना तर ती पोहोचली गेली आहे एका गड्याच्या मोबदल्यात 32 धावा. येस डीजे. सात धावा डिपेंड होतील की 7 धावा इथून पूर्ण होतील हे बघण्यास लागेल.
कारण की इथून पुढे चांगली कामगिरी करत असताना आपण धोनीला पाहतोय अतिशय भन्नाट फॉर्ममध्ये आहे. परंतु आता सुपला खेळला गेलाय, फिल्डर तैनात असेल आणि क्या बात आहे, चांगली फिल्डिंग बघायला मिळतीये. आणि इथे मात्र आपल्या संघासाठी इथे 3 धावा रोखल्यात त्या फिल्डरने. 1 धावेने इक्वेशन होत असताना इथून पुढे जिंकण्यासाठी मात्र 6 धाव्यांची गरज आहे. एक मोठा प्रहार आणि मॅच फिनिश. परंतु डिफेन्स करत असताना आपण पाहतोय वेताळ स्वामी शहापूर संघाला नक्कीच इथे मध्ये डिफेन्स होतील का, हे येणारे काही चेंडू नक्कीच सांगून जाणार आहेत. तर नेक्स्ट मॅच साईनगर विपक्ष त्यांना फाईट करणार आहे, तो मात्र गिरचे संघ. ती लढत सुद्धा मित्रांनो पाहायला विसरू नका. कारण की जरी तुम्हाला ग्राउंडवर येऊन बघता येत नसेल ना, तरी तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून SK लाईव्हच्या तर आपण युट्यूबवर SK लाईव्हच्या माध्यमातून हे थेट प्रेक्षेपण पाहू शकता. त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. कारण की आपण तुम्हाला माहिती नसेल तर पहिल्या दिवसामध्ये या युट्यूब वाहिनीने ड्रोन सुद्धा आपल्या ह्या मैदानावर सोडला गेला होता आणि त्या ड्रोनच्या कॅमेऱ्यामधून वरून कसं प्रक्षेपण होतं ना ते दाखवलं दिलं होतं. नक्की त्यांचं सुद्धा कौतुक असेल. आणि हा चौकार लगावला गेला. इथून पुढे जिंकण्यासाठी मात्र 1 धावेची गरज आहे. आणि बघता बघता हा सामना पूर्णपणे इथे गोटेकर बीच्या बाजूने झुकला गेलाय. कारण की सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी असेल. तर आदरणीय सन्माननीय कल्पेजी डिंगोरे सर त्यांचं शुभागमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. त्यांचं या चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फटका सुरेख आहे आणि आपल्या स्टाईलने इथे मात्र मॅच फिनिश करत असताना धोनीला पाहतोय. इथे मात्र सामना विजय होत आहे गोटेकर बी संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि हार्ड लक वेताळ शहापूर संघ. तर नक्कीच इथे मात्र हा सामना विजय होणार होता तो मात्र थेट बुधवारी खेळताना बघायला मिळेल. तर इथून पुढे नेक्स्ट मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते. तिथे मात्र साईनगर फाईट बॅक करेल तो मात्र गिरचे संघाला. तर जाऊया या सामन्यावीराचा मॅन ऑफ द मॅच कडे. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय त्याच्या माध्यमातून चांगले फटकेबाजी केली. फटकेबाजी नव्हे तर बॉलरच्या नक्कीच इथं मनाशी खेळला गेला. आणि पाहता पाहता या मॅच मध्ये मोलाचा वाटा त्याच्या माध्यमातून टिपला गेला. आणि परफेक्ट मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो मात्र गोटेकर बी संघाचा गणेश टिंगरे उर्फ धोनी. तर त्याला विनंती असेल की आपल्या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचंय. तत्पुरता मी थांबतोय आणि मायक्रोफोनवर इन्व्हाइट करतोय व्हॉइस ऑफ दसई, व्हॉइस ऑफ शहापूर त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने कॉमेंट्री केली गेली. नक्कीच कॉमेंट्री नव्हे तर कॉमेडी सुद्धा चांगल्या पद्धतीने करतात. एक गोट व्यक्तिमत्व, गोट म्हणजे एक मित्रांनो बघ गरम वडापाव, चविष्ट वडापाव, फक्त 10 रुपये. अब भी खाइए और सब लोग को लेके जाइए वड़ा पाव वंडा पाव.